नुसते पुरुष असतील एखाद्या समूहामध्ये तर त्याला आपण समाज म्हणू शकत नाही. समजा एखाद्या बेटावर 100 लोक आहेत त्यांचं एकमेकांशी काहीच आंतरप्रक्रिया होत नाहीये. म्हणजे आपण कुठल्या जातीत जन्मायचं, आपण कुठलं लिंग धारण करून जन्मायचं हे आपल्या हातात नाही. सामाजिक भूमिका कशा ठरतात? तसं चित्रपटामध्ये प्रत्येकाला एक रोल असाइन केलेला असतो, त्याच्या स्क्रिप्टनुसार त्याचा रोल ठरलेला असतो की तो नायक आहे, खलनायक आहे वगैरे. कुठल्या पक्षाचा सभासद व्हायचं, बरोबर, मी ट्रेड युनियनचा भाग व्हायचं का नाही, एखाद्या संघटनेत मी सहभागी व्हायचं का नाही, बरोबर, हा झाला ऐच्छिक. आता पारंपरिक कायदे म्हणजे जसे जात पंचायतीचे कायदे, बरोबर, जसे की विशिष्ट समूहाचे स्वतःचे, आदिवासी समुदायाचे स्वतःचे काही कायदे असतात, बरोबर आहे. पण अधिनियमित कायदे जे म्हणतो आपण ते म्हणजे आपल्या लोकप्रतिनिधींनी मंजूर केलेले कायदे. नाही, बरोबर, त्या व्यक्तीला फायदा होईल आणि समाजाला फायदा. अगदी मासिक पाळीमध्ये बायकांना बाजूला बसवणे 4 दिवस, बरोबर आहे, त्यांना एक प्रकारे अशुद्ध समजणं, कावळा शिवणे असे वगैरे शब्दप्रयोग आपण ऐकतो. लोकायन IAS अकॅडमीच्या चर्चेमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. तुम्हाला माहितीच असेल की UPSC असो किंवा MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, त्यात आता भारतीय समाज हा आपल्या अभ्यासक्रमाचा एक महत्वाचा घटक आहे. तो म्हणजे जनरल स्टडीज, सामान्य अध्ययन पेपर 1 मध्ये हा विषय येतो. आणि भारतीय समाज हा काही ना गुंतागुंतीचा वाटतो, प्रत्यक्षात हा अतिशय रसाळ आणि खूप छान विषय आहे. आणि तोच समजून घेण्यासाठी आज आपण जमलो आहोत. मी आहे भूषण देशमुख आणि आपल्या बरोबर या विषयातले तज्ञ आपले प्राध्यापक सर. मी प्रवीण अक्कनूर. धन्यवाद सर. तर आज आपण हा जो विषय आहे त्यातला समाज हा जो घटक आहे, सुरुवातच आहे ना, भारतीय समाज. नक्की समाज म्हणजे काय, समाज कसा ओळखायचा, हे सगळे जे कंगोरे आहेत ते स्पष्ट करायचा प्रयत्न करूयात. आणि त्या दृष्टीने सर मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारेन की समाज कोणाला म्हणायचं? सर्वप्रथम मी हे स्पष्ट करू इच्छितो की भारतीय समाज, आता जसं आपण वैज्ञानिक शास्त्र वगैरे शिकतो तर त्यासारखा हा विषय नाही. तर समाज म्हटलं की गुंतागुंतीची संकल्पना आहे, संस्कृती जशी गुंतागुंतीची आहे तशी. तर या गोष्टींना व्याख्येत बांधणं थोडंसं कठीण जातं, परंतु आपला आता अभ्यासाचा विषय आहे तर आपल्याला त्याची काहीतरी व्याख्या करावीच लागेल. आधी मी व्याख्या तर सांगतोच, त्यासोबतच समाज अस्तित्वात येण्यासाठी काय घटक महत्वाचे आहेत तेही सांगतो. आता लॅटिन मध्ये म्हणजे आपण इटिमॉलॉजी जर चेक केली, बरोबर आहे, तर सोसायटी हा शब्द सोशियस या शब्दापासून. सोशियसचा अर्थ आहे की सहयोग किंवा मैत्री. म्हणजे सहयोग जिथे आला किंवा मैत्री जिथे आला तिथं समूह आला. बरोबर. तर समाजाची व्याख्या जर आपल्याला सांगायची झाली तर ती आहे की मानवी समूहांच्या आंतरक्रियांचा आणि सहकार्यांचा ही एक अशी व्यवस्था आहे की जी मानवी वर्तनावर आणि मानवी स्वातंत्र्यावर नियंत्रण प्रस्थापित करते. बरोबर. तर ही झाली समाजाची व्याख्या. पण एखाद्या समूहाला समाज म्हणायचा कधी, याचे आपण काय कारण आहेत, काय घटक आहेत ते बघूया. तर जो काही समूह आहे त्यामध्ये काही साम्य असली पाहिजे. बरोबर. जसं की आपण सगळे मनुष्य प्राणी आहोत, हे एक प्रकारचं साम्यच आहे. त्यासोबतच त्या मनुष्य प्राण्यांची काही ध्येय धोरण असतील ते समान असली पाहिजे. त्यांची संस्कृती, भाषा या दृष्टीने समानता असली पाहिजे. त्यासोबतच साम्यांसोबतच आपल्याला भिन्नता पण तपासावी लागेल. अच्छा. की जसं की नुसते पुरुष असतील एखाद्या समूहामध्ये तर त्याला आपण समाज म्हणू शकत नाही. बरोबर. मुळात पुनरुत्पादन हे एक समाजाचं महत्वाचं कारण. बरोबर. किंवा पुनरुत्पादन किंवा प्रोजिनी ज्याला म्हणतो, तो एक महत्वाचा घटक आहे समाज प्रस्थापित होण्यासाठी. एक्झॅक्टली. भिन्नतेच्या दृष्टीने अजून बघितलं तर आपण त्यांची कौशल्य, त्यांची बुद्धिमत्ता या दृष्टीने पण, त्यांचे व्यवसाय या अंगाने पण त्यामध्ये भिन्नता असली पाहिजे. त्या समूहामध्ये परस्पर अवलंबित्व असलं पाहिजे. समजा समाजात काही लोक आहेत आणि ते एकमेकावर अवलंबूनच नाही, बरोबर आहे, तर त्यांच्यात आंतरक्रिया घडणारच नाही. तर तो एक आहे. त्यासोबतच त्या समूहामध्ये परस्पर सहकार्याची भावना असली पाहिजे. बरोबर. तर हे 4-5 घटक जर असतील तर त्या समूहाला आपण समाज म्हणू शकतो. मस्त. मग समजा एखाद्या बेटावर 100 लोक आहेत त्यांचं एकमेकांशी काहीच आंतरप्रक्रिया होत नाहीये, तर त्याला समाज नाही येणार. फक्त त्या बेटावर पुरुषच आहेत. अगदी बरोबर. तरी मग फक्त स्त्रिया असतील, अगदी बरोबर, किंवा पेंग्विन आहेत अंटार्क्टिकाला, तर त्यांचा समावेश शकतो का? नाही असू शकत, कारण मुळात जे मानवी वर्तनाला किंवा मानवी समूहाला जे नियम लावू शकतो ते आपण त्या प्राण्यांना लावू शकतो. एक्झॅक्टली. फक्त त्यांच्यात पेंग्विन असण्याचं साम्य आहे म्हणून त्यांच्यात आंतरक्रिया घडतच असतील असं आपण म्हणू शकत. बरोबर. आता जर आपण समाज खूप चांगल्या प्रकारे बघितला तर मग सामाजिक समूह ज्याला आपण म्हणतो तो कसा बघितला पाहिजे?
आता समूहाआधी मी तुम्हाला समुदाय म्हणजे काय सांगतो. बरोबर. की बघा, सोसायटी, कम्युनिटी आणि सोशल ग्रुप असे 3 शब्द आहेत त्यात. अच्छा. तर सोसायटी म्हणजे काय आपण बघितलं. बरोबर. समुदाय किंवा कम्युनिटी म्हणजे बघा, सोसायटी हा मोठा भाग आहे. मोठा भाग आहे. त्याचा सबसेट किंवा हम्म. त्याचा एक आपण छेद म्हणू शकतो, बरोबर. तो म्हणजे समुदाय. ओके. आता ते एक उदाहरण देऊन शकतो की भारतीय समाज आहे. बरोबर. भारतीय समाजाचा एक भाग आहे समजा महाराष्ट्रीयन, तर महाराष्ट्रीयन कम्युनिटी झाली. बरोबर आहे. किंवा हे भारतीय जेव्हा अमेरिकेत जातात तेव्हा त्यांना इंडियन कम्युनिटी म्हटलं जातं. बरोबर आहे. कारण ग्लोबल कॉन्टेक्स्ट मध्ये इंडियन ही कम्युनिटी ठरते. बरोबर आहे. तर तुम्ही समाज कशाला म्हणताय, त्याच्या तुलनेमध्ये समुदाय ठरतो. बरोबर आहे. तर हा फरक आहे. आता त्याच्या पुढे जाऊन मी सोशल ग्रुप म्हणजे सामाजिक समूह म्हणजे काय. बरोबर आहे. तर सामाजिक समूहाची व्याख्या अत्यंत सोपी आहे की 2 व्यक्तींचाही सामाजिक समूह असतो. अच्छा. फक्त अट काय आहे, त्यामध्ये परस्पर संबंध असला पाहिजे. बरोबर आहे. त्यांच्यामध्ये क्रिया प्रतिक्रिया असले पाहिजे, त्यांच्यामध्ये एकमेकावर प्रभाव पाडण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. ओके. उदाहरणार्थ 2 मित्र हा सुद्धा सामाजिक समूह आहे. ओके. पती पत्नी हा सुद्धा सामाजिक समूह आहे. अच्छा. कुटुंब, त्यानंतर राजकीय पक्ष, त्यानंतर ट्रेड युनियन, हे सुद्धा सामाजिक समूह आहे. ओके. सामाजिक समूहाबद्दल आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की त्याचे काही टाइप्स आहेत. बरोबर. जसं की अंतःसमूह आणि बहिर्समूह. बरोबर आहे. म्हणजे अंतःसमूह म्हणजे ज्याला आपल्याकडे एक द्वैत निर्माण केलं जातं की आपले आणि ते. बरोबर. तर ज्यांना आपण आपले म्हणतो, उदाहरणार्थ बरोबर. आपलं कुटुंब म्हटलं किंवा आपले जातीचे लोक म्हटलं, बरोबर. की तो झाला अंतःसमूह. बरोबर. त्यामध्ये एक आपलेपणाची भावना विशेषत्वाने जाणवते. बरोबर आहे. मग त्यांच्यासाठी आपल्या कुटुंबाबाहेरचे हे बहिर्समूह झाले बरोबर. किंवा आपल्या जातीबाहेरचे हे बहिर्समूह. बरोबर आहे. त्याचप्रमाणे जसं एखादी LGBT कम्युनिटी आहे, बरोबर. तर त्यांच्यासाठी त्यांच्या कम्युनिटीचे लोक म्हणजे अंतःसमूह. अच्छा. आणि जे स्ट्रेट म्हणजे जे समलैंगिक नाहीयेत किंवा बरोबर. या गटामध्ये बसत नाही, ते त्यांच्यासाठी बहिर्समूह. बरोबर आहे. तर हा एक काय म्हणता येईल आपल्याला, हा एक टाईप आहे त्यातला. बरोबर आहे. दुसरा एक समूहाचा टाईप आहे ऐच्छिक समूह आणि अनैच्छिक समूह. अच्छा. म्हणजे आपण कुठल्या जातीत जन्मायचं, आपण कुठलं लिंग धारण करून जन्मायचं, हे आपल्या हातात नाही. बरोबर. आपला धर्म कुठला असणार हे आपल्या हातात नाही. तर हा ऐच्छिक समूह आहे का, माझ्या इच्छेनुसार झालेला आहे का, तर नाही. बरोबर. तर हा झाला अनैच्छिक समूह. बरोबर आहे. ऐच्छिक समूह म्हणजे मी कुठल्या पक्षाचा सभासद व्हायचं, बरोबर आहे. मी ट्रेड युनियनचा भाग व्हायचं का नाही, एखाद्या संघटनेत मी सहभागी व्हायचं का नाही, बरोबर आहे. हा झाला ऐच्छिक समूह. ओके. तर हा समूहातला एक फरक मला इथं सांगावा. मग तो सामाजिक दर्जा जो असतो हा. त्याचा या समूहाशी काही संबंध आहे का? अर्थातच आहे. मुळात सामाजिक दर्जा त्याच्या नावातच जसं आहे की एखाद्या व्यक्तीचं समाजातलं स्थान काय आहे. बरोबर. आणि हे स्थान ठरतं कशावरून. आता भारतीय परिप्रेक्ष्यात बोलायचं झालं तर हे स्थान ठरतं तो कुठल्या जात धर्मातला आहे, तो बरोबर. कुठल्या लिंगातला आहे. म्हणजे असं म्हणतात की समजा भारतामध्ये सर्वोच्च स्थानी कोण आहे, बरोबर. तर एखादा ब्राह्मण पुरुष, बरोबर आहे. तो सर्वोच्च स्थानी. ओके. आणि एखादी निम्न जातीतली वयाने लहान असलेली स्त्री, बरोबर. ही सर्वात खालच्या ओके. म्हणजे आपण जर उतरंडीच्या दृष्टीने मांडली बरोबर. तर त्या दृष्टीने बघायचं तर तुमचा सामाजिक दर्जा ठरतो. त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणूया की सोशल स्टेटस. पण मग आता समजा विकसित देश आहे, पाश्चिमात्य, तिथे पण असंच होतं? कमी अधिक प्रमाणात असंच होतं, पण भारताची व्यामिश्रता मला जास्त जाणवते. कारण भारतामध्ये नुसता धार्मिक भेदाभेद नाही, त्यामध्ये जातीय भेदाभेद आहे, त्यामध्ये आर्थिक स्तरावरती वर्गभेद आहे आणि लैंगिक स्तरावर पितृसत्तेमुळे आपल्याकडे थोडं जास्त काय म्हणता येईल, हा प्रश्न जटिल आहे. बरोबर आहे. हा. तिथे प्रामुख्याने आर्थिक दर्जा, तिथं आर्थिक दर्जावर आहे किंवा तिथं वांशिक दर्जावर म्हणू शकतो आपण. पाश्चिमात्य देशामध्ये म्हणजे गोरे आणि काळे हा जो वांशिक भेद आहे, बरोबर, त्यानुसार त्यांचा दर्जा तिथं प्रस्थापित होतो. ओके. मग आता त्यानुसार सामाजिक भूमिका कशा ठरतात? हा, आता तुमच्या बघा, सामाजिक भूमिका म्हणजे काय, सोशल रोल. बरोबर. जसं चित्रपटामध्ये प्रत्येकाला एक रोल असाइन केलेला असतो, त्याच्या स्क्रिप्टनुसार त्याचा रोल ठरलेला असतो की तो नायक आहे, खलनायक आहे वगैरे. बरोबर. तसं तुमच्या सामाजिक दर्जानुसार तुमची सामाजिक भूमिका पण ठरवते. अच्छा. म्हणजे तुम्ही समजा पुरुष आहात, तर पुरुष आहात, उच्च जातीतले पुरुष आहात, तर तुमच्या त्या पुरुष असण्यापासून तुमच्या उच्च जातीचे असल्यामुळे तुम्हाला एक विशिष्ट दर्जा आपोआप बहाल होतो. बरोबर आहे. म्हणजे आता सामाजिक दर्जाबद्दल बोलायचं झालं तर त्याचे 2 प्रकार आहेत. बरोबर आहे. की अर्पित दर्जा आणि अर्जित दर्जा. ओके. आता शब्दातच त्याचा अर्थ आहे. अर्पित म्हणजे तो तुम्हाला जन्मता मिळतो. बरोबर. म्हणजे दलित जातीत जन्मायचं का ब्राह्मण जातीत जन्मायचं हे आपल्या हातात नाही, तो आपोआप मिळालेला आहे, त्यामुळे तो अर्पित आहे. बरोबर आहे. अस्क्राइब्ड आहे. बरोबर आहे. तर तो अर्पित झाला. पण अर्जित दर्जा म्हणजे तुम्ही तुमच्या बळावर, तुमच्या शिक्षणाने, तुमच्या कौशल्याने जो दर्जा मिळवला जातो त्याला अर्जित दर्जा. बरोबर आहे.
म्हणजे एखाद्या निम्न स्तरातील व्यक्तीनंही किंवा निम्न आर्थिक स्तरातल्या व्यक्तीने शिक्षणामुळे म्हणा त्यांच्या कौशल्यामुळे आर्थिक स्तर उंचावणे, म्हणजे त्याने तो दर्जा स्वतःहून अर्पित केलेला आहे. बरोबर. सॉरी, अर्जित केला आहे. बरोबर. तर हा एक सामाजिक आपण दर्जातला फरक म्हणूया. त्याच आधारावर तुमच्या भूमिका ठरतात. बरोबर आहे. आता सोशल रोल किंवा सामाजिक भूमिका या अनेक असू शकतात. म्हणजे एक व्यक्ती आहे म्हणजे तिची भूमिका एकच असेल. घरातली जी स्त्री असते तिची आई म्हणून एक भूमिका आहे, बरोबर, तिची पत्नी म्हणून दुसरी भूमिका आहे, ती जर सून असेल, तिचे सासू सासरे हयात असतील तर त्या सुनेची म्हणून एक भूमिका आहे. समाज तिला त्या प्रत्येक स्टेजला त्या भूमिका बहाल करत असतो. ओके. आणि ती जर काम करायला लागली तर ती बाहेर पडेल, तर तिची अजून एक भूमिका त्यामध्ये ऍड झाली. असा प्रत्येक व्यक्ती, एखादा समजा आपल्यासारखे शिक्षक आहे, तो शिक्षक पण आहे, तो घरचा कदाचित कर्ता पुरुष पण असू शकतो. बरोबर. अशा वेगवेगळ्या भूमिकांचा संच असतो. बरोबर आहे. हा, कधी कधी या भूमिकांच्या संच मधून किंवा त्याला प्रमुख भूमिका प्रायोरिटाईज करावी लागते. बरोबर आहे. त्याला ठरवावं लागते की आपली मुख्य भूमिका कुठली आहे. त्याचा ताण पण येऊ शकतो. बरोबर. आणि त्यातनं नवे प्रॉब्लेम पण निर्माण होऊ शकतो. खूप इंटरेस्टिंग मध्ये दिले. कारण मला असं वाटायचं की बाबू मोशा आहे, दुनिया एक रंगमंच है और हम सब है ऍक्टर है, असं वाटायचं की एकच भूमिका आहे आपली. तर तुमच्या याच्यातनं कळलं की एकच भूमिका नाही, एकाच व्यक्तीला एकाच वेळी अनेक भूमिका निर्माण शकतात. आणि गोंधळ येऊ शकतो, ताण येऊ शकतो. हा मुद्दा खूप इंटरेस्टिंग म्हटलं तुम्ही. अगदी. त्यामुळे खूप समाज, मग समुदाय, मग समूह आणि मग दर्जा आणि मग त्यात भूमिका ही चर्चा आपण बरोबर टप्प्याटप्प्याने केली. आता पुढचं मला तुम्हाला विचारायचं आहे की भारतीय समाजाची वैशिष्ट्य असं आपण म्हटलं तर ती कोणती वैशिष्ट्य आपल्याला दाखवता येतील? आता बघा, आपण आधी समाज या जनरल कन्सेप्ट बद्दल बोललो की समाज म्हटलं की मग तिथं साम्य असली पाहिजे, भिन्नता असली पाहिजे, त्यासोबतच रिप्रोडक्शन म्हणजे पुनरुत्पादन असलं पाहिजे, परस्पर सहकार्य असलं पाहिजे. बरोबर. पण ही जी वैशिष्ट्ये आहेत, एकमेकावर अवलंबून असलं पाहिजे, ही जनरल वैशिष्ट्ये ती पूर्ण आपल्या एकंदर पृथ्वीवर जेवढे समाज अस्तित्वात आहेत तर सगळ्यांसाठी लागू आहेत. पण आपल्या सिलेबसमध्ये एक ओळ आहे की सेलियंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी, बरोबर, किंवा भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्य. बरोबर. आता आपण वर सांगितलेली किंवा याआधी सांगितलेली वैशिष्ट्ये भारतालाही लागू होतात. पण ठळक वैशिष्ट्ये जेव्हा म्हणतो आपण तेव्हा ती इंडिया स्पेसिफिक असली पाहिजे. बरोबर आहे. की जसं की भारतातली जात व्यवस्था हे भारताचं ठळक वैशिष्ट्य आहे. बरोबर. कारण जातीचा उगम आपण म्हणू शकतो की आपल्याकडेच झालेला आहे. बरोबर. आणि जात हा जो सोशल कन्स्ट्रक्ट आहे तो अत्यंत जटिल, अत्यंत भिन्न आहे, ज्यामुळे अनेक हजारो वर्ष लोकांना त्रास सहन करावे लागलेले, त्यातनं जावं लागलेलं आहे. बरोबर. त्या शोषणामधून, त्या विषमतेमधून. तर जात व्यवस्था आपलं एक ठळक वैशिष्ट्य आहे. बरोबर आहे. आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे विविधता. की इतकी विविधता भारतासारख्या खंडप्राय डायव्हर्सिटी या अर्थाने. अगदी बरोबर. तर ती भाषिक विविधता असो, ती धार्मिक असो, ती प्रादेशिक असो, त्यासोबतच ती आपल्याला म्हणू शकतो की सांस्कृतिक विविधता. बरोबर आहे. आणि या विविधतेतून निर्माण झालेली एकतेची भावना. बरोबर आहे. हे एक ठळक वैशिष्ट्य आहे. त्यासोबतच त्या म्हणजे जसं हे याला आपण सकारात्मकतेने बघू शकतो तसं त्याच्या नकारात्मक बाजू पण आहे. अच्छा. की भाषिक विविधतेतून भाषिक जे प्रश्न उद्भवलेले आहेत, भाषिक संघर्ष जो आपण बघतो अलीकडे, त्यासोबतच धार्मिक विविधतेतून कम्युनलिझम म्हणजे सांप्रदायिकतेची जी आपण उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. प्रादेशिक विविधतेतून प्रादेशिक वाद निर्माण होतो. बरोबर आहे. तर अशा म्हणजे जसं त्याला एक बाजू आहे नाण्याची, दुसरी बाजू पण आपल्याला त्या ठिकाणी बघावी लागू शकते. तर जात व्यवस्थेनंतर आपण विविधता बघितली. विविधतेनंतर आपण म्हणू शकतो की भारतातली कुटुंब व्यवस्था. अच्छा. हे एक आपलं फार ठळक आणि उठून दिसणारं वैशिष्ट्य आहे. याचं कारण आहे कुटुंब व्यवस्था. आता तुम्ही म्हणाल की जगभरात सगळीकडेच आहे. बरोबर आहे. पण जॉईंट फॅमिली किंवा एकत्र कुटुंब पद्धती याचं प्रमाण भारता इतकं कदाचित इतर देशामध्ये तेवढं नाही. आणि त्या जॉईंट फॅमिलीमुळे त्याचे जे काही फायदे तोटे आहेत त्याचे पण आपल्याला सामोरे जावं लागतं त्याचे. बरोबर आहे. आणि त्याच्या पुढचं म्हणेल की भारतातली पितृसत्ता आणि विशेषत्वानं त्याला ब्राह्मणिकल पॅट्रियार्की म्हणतात. ओके. की ब्राह्मणी पितृसत्ता. ओके. हे एक आपलं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आपल्याला म्हणता येईल की भारतातली जे काही आदिवासी समुदाय आहे, बरोबर आहे, ते एक आपलं ठळक वैशिष्ट्य आहे. आणि भारतातली खेड्यांचा एक भारतातल्या खेड्यावर पण विशेष अभ्यास झालेला आहे. बरोबर आहे. हा, तर बाहेरच्या देशामध्ये जसं आता अमेरिकेत बघाल तुम्ही तर शहरी भाग असतो आणि कंट्री साईड असतो. हो. पण जितका उठून दिसणारा फरक भारतातल्या शहर आणि खेड्यामध्ये दिसतो, बरोबर, तेवढा आपण ते बाहेर बघत. बरोबर. ते पण एक आपलं ठळक वैशिष्ट्य. खूप छान तुम्ही सांगितलं. हा जो प्रश्न आहे की भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये, हा अगदी परीक्षेमधला पेटंट प्रश्न आहे.
तो नेहमी येत असतो, पण किती वेगळ्या प्रकारे हे मांडता येऊ शकतं अगदी हे तुम्ही खूप छान सांगितलं. त्याचा नक्कीच उमेदवारांना फायदा होईल. यानंतर मला विचारायचं आहे की सामाजिक नियमन, हम्म. नॉर्म्स हे बरोबर. कसे फिक्स होतात आणि हा. त्याच्याकडे कसं बघायचं म्हणजे आपण? अगदी बरोबर. आता आपण जेव्हा समाजाची वैशिष्ट्ये बघत होतो, तर त्यात हा एक मुद्दा महत्वाचा आहे बरोबर आहे. की तो जो लोकांचा समूह आहे बरोबर. त्यामध्ये नियमनात्मकता असली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे काय की त्यांना स्वतःचे नियम स्वतः बनवण्याचे एक प्रकारे स्वातंत्र्य बरोबर आहे. असणं गरजेचं आहे. आता नियमन किंवा सोशल नॉर्म म्हणजे काय, तर ही ढोबळमानाने 3 प्रकारची असू शकते. त्यातला पहिला प्रकार आहे ज्याला लोकरूढी म्हणतात. अच्छा. म्हणजे साध्या भाषेत किंवा आपल्याला कळेल अशा भाषेत एटिकेट्स, बरोबर. की तुम्ही प्रत्येक देशात जा, जसं आता भारतामध्ये हाताने खाणं हे नॉर्मल समजलं जातं. बरोबर आहे. तेच तुम्ही पाश्चात्य देशात गेलात तर तुम्हाला लोक आश्चर्याने बघतील. तेच चीनमध्ये गेलात तर ते चॉपस्टिक वापरतात. हो हो. तर ह्या ज्या लोकरूढी किंवा काही देशामध्ये हस्तांदोलनाच्या पद्धती वेगळ्या आहेत, अच्छा. एकमेकाला ग्रीट करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. बरोबर आहे. आपण ज्या गोष्टी करतो त्या कदाचित इतर देशामध्ये रूढ समजल्या जाऊ शकतात. एक्झॅक्टली. तर ह्या लोकरूढी आहेत, बरोबर पण आहे. ह्या फार गंभीर नसतात. बरोबर आहे. दुसरा प्रकार नियमनामधला आहे ज्याला लोकनीती म्हणतात. अच्छा. त्याला इंग्लिशमध्ये मोर्स हा शब्द आहे. ओके. तर लोकनीती म्हणजे काय, तर ह्या थोड्याशा काय म्हणतात त्याला काठिण्य पातळी वाढलेले नियम असतात. अच्छा. म्हणजे उदाहरणार्थ आता भारतीय समाजामध्ये मासिक पाळीमध्ये बायकांना बाजूला बसवणे 4 बरोबर दिवस, आहे. बरोबर आहे. त्यांना एक प्रकारे अशुद्ध समजणं, कावळा शिवणे. कावळा शिवणे असे वगैरे शब्दप्रयोग आपण ऐकतोच. बरोबर आहे. त्यासोबतच हे जे काय म्हणता येईल त्याला विवाहपूर्व लैंगिक संबंध आपल्याकडे त्याज्य समजले जातात, तो बरोबर. टॅबू समजला जातो. बरोबर आहे. तर अशा पद्धतीचे जे नियम आहेत जे एक प्रकारे मानवी अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करतात, किंवा एखाद्या समजा आता आपण हे जे 2 उदाहरणं बघितले ते स्त्रियांबद्दलचे होते, हो. तर ते कुठेतरी ती विषमतेची जाणीव त्यातनं निर्माण होऊ शकते. बरोबर. तर बरोबर. हे जटिल आहेत आणि हे नियम मोडणं हे समाजाला पचत नसतं. बरोबर आहे. आणि तिसरे आपण नॉर्म्सचं उदाहरण म्हणू शकतो की कायदे. बरोबर आहे. तर कायदा हा शब्द जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला कायदे 2 प्रकारचे असतात. पारंपरिक कायदे असतात आणि अच्छा. जे असेंब्लीमध्ये किंवा संसदेत पास झालेले कायदे. बरोबर आहे. आता पारंपरिक कायदे म्हणजे जसे जात पंचायतीचे कायदे, बरोबर आहे. जसे की विशिष्ट समूहाचे स्वतःचे आदिवासी समुदायाचे स्वतःचे काही कायदे असतात. बरोबर आहे. पण अधिनियमित कायदे जे म्हणतो आपण ते म्हणजे आपल्या लोकप्रतिनिधींनी मंजूर केलेले कायदे. नाही. बरोबर. तर हे जे 3 प्रकारचे नियमन, मग आता प्राचीन जो समाज होता त्यामध्ये कदाचित हे अधिनियमित कायदे नव्हते. बरोबर आहे. कारण ह्या आधुनिक संकल्पना हो. तर कायद्यांबद्दल किंवा सोशल नॉर्म्स बद्दल आपण ह्या गोष्टी म्हणू शकतो की बरोबर. खूप छान तुम्ही सांगितलं की लोक रूढी काय असतात, लोकनीती काय असते आणि कायदे काय असतात. आणि कायद्यांमध्येही 2 प्रकार की पारंपरिक कायदे वेगळे आणि संसदेत पास झालेले कायदे अगदी वेगळे. आणि हे सगळ्या प्रकारे समाज वेगळ्या प्रकारे व्यक्तीचं नियमन करत असतो आणि त्यातनं असा विचार करतो की त्या व्यक्तीला फायदा होईल आणि समाजाला फायदा होईल. मला वाटतं त्याचंच पुढचं रूप सामाजिक संस्था असं काहीतरी असावं. बरं, आता हे जे नियमन करणार आहे हे करणार कोण आहे? बरोबर आहे. हे करण्याला काहीतरी इन्स्टिट्यूशनल तुम्हाला बेसिस पाहिजे. बरोबर आहे. तर ती समाज एक सुसंगतपणे, सुस्थिरपणे, संतुलितपणे अस्तित्वात राहावा, त्याचं काय म्हणता येईल त्याला एक प्रकारे एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे वहन व्हावं. बरोबर. ह्या दृष्टीने जर त्याकडे आपण बघितलं तर हे करणाऱ्या अनेक संस्था आहेत. तर सामाजिक संस्था जेव्हा म्हणतो किंवा संस्था हा शब्द जेव्हा म्हणतो, बरोबर, तर कुठली संस्था घ्या, म्हणजे ऑर्गनायझेशन घ्या किंवा इन्स्टिट्यूशन घ्या, तर त्याची काही नियमाने बांधलेली असते. बरोबर आहे. त्यामध्ये काही सदस्य असतात. बरोबर आहे. आणि ते नियम बंधनकारक असतात. बरोबर आहे. तसंच सामाजिक संस्था जेव्हा म्हणतो तर सर्वात बेसिक संस्था सांगता येईल की कुटुंब. कुटुंब ही सामाजिक संस्था आहे. कारण सगळ्यात आधी आपण सुष्ट दुष्ट किंवा चांगल्या वाईटाचे जे नियम आहेत ते घरीच शिकतो. बरोबर आहे. लहानपणी अनुकरण करून शिकतो किंवा शिक्षेच्या माध्यमातून शिकतो, विविध माध्यमात. जसं कुटुंब ही संस्था आहे तशी विवाह संस्था आहे. बरोबर आहे. कारण विवाहाचे आपल्याकडे नियम आहेत, विवाहाच्या चालीरीती रूढी आहेत, त्या फॉलो कराव्याच लागतात तुम्हाला. हो हो. की विशिष्ट गोष्टी तुम्ही पालन केलं तरच हा विवाह मान्य केला जातो. प्रश्न नाही. तर विवाह संस्था झाली. त्यानंतर शिक्षण संस्था. बरोबर आहे. त्यानंतर अर्थव्यवस्था. त्यानंतर प्रसार माध्यमे. त्यानंतर धर्म. ह्या सगळ्या आपण सामाजिक संस्था या अंतर्गत. ओके. म्हणजे सामाजिक संस्था बऱ्याच वेगळ्या प्रकारच्या आहेत. हो. आणि एक प्रकारे ते नियमनाचं काम या संस्थांकडनं केलं जातं. ते संस्थात्मक होतं एक प्रकारे. एक्झॅक्ट असं म्हणता येईल. एक्झॅक्ट. मग त्यातलं काही लिखित असेल की नसेल
बरोबर, पण तरी त्यांचा प्रभाव किंवा हे असतोच म्हणजे अगदी बरोबर, असं म्हणता येईल आपल्याला. करेक्ट. आता पुढच्या टप्प्यामध्ये मला विचारायचं आहे की हे सामाजिकरण काय असतं, सोशलायझेशन ते कसं होतं? अरिस्टॉटलचं एक फेमस वाक्य आहे की मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. ओके. तर सामाजिकरण ही जी प्रक्रिया आहे, आपण जन्मतो तेव्हा आपण एक जैविक प्राणी असतो, इतर कुठलेही प्राणी. बरोबर आहे. तर एक प्रकारे जैविक प्राण्याचं रूपांतर सामाजिक प्राण्यामध्ये करण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात सामाजिक. ओके. किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सोशलायझेशन. बरोबर आहे. की एखादा मनुष्य समाजामध्ये राहण्यायोग्य बनवणं अच्छा. म्हणजे सामाजिकरण. मग सुरुवात कुठनं होते? सर्वात प्रथम आता सामाजिकरणाची सुरुवात म्हणू शकतो किंवा त्याला आपण प्राथमिक सामाजिकरण ओके. म्हणू शकतो. ते ओके. कुटुंबात होतं. बरोबर. तर सगळ्यात आधी लहान मुल हे अनुकरणातून शिकत असतं. अच्छा. घरातली वडीलधारी व्यक्ती जे करतात तशा पद्धतीने ते वागण्याचा प्रयत्न करत असतात. बरोबर आहे. आणि बऱ्याचदा आपण ज्याला संस्कार म्हणतो, बरोबर आहे. ते संस्कार म्हणजे सामाजिकरण. ओके. आता संस्कार या शब्दाला नेहमी आपण पॉझिटिव्ह कनोटेशन मध्येच घेतो किंवा पॉझिटिव्हली सकारात्मकतेनेच बघतो. पण संस्कार हे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही अच्छा. पद्धतीने असतो. ओके. म्हणजे तुमचं सामाजिकरण हे योग्य प्रकारे होऊ शकतं आणि अयोग्य प्रकारे होऊ शकतं. बरोबर आहे. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर जे काही आपले मूलभूत स्टेरिओटाइप्स निर्माण होतात आपल्या मनामध्ये, बरोबर आहे. किंवा पूर्वग्रह निर्माण होतात, ते बरोबर आहे. बहुतांश वेळा कुटुंबातच होत असतात. बरोबर आहे. की समजा घरामध्येच मूल आहे, मुलगा आहे आणि मुलगी आहे, तर त्या मुलाला विशिष्ट कामं सोपवली जातात आणि मुलीला विशिष्ट कामं सोपवली. बरोबर आहे. ही जी डिव्हिजन ऑफ लेबर किंवा कामांची विभागणी आहे ती लिंगाधारित आहे. बरोबर आहे. म्हणजे भांडी घासण्याची कामं, स्वयंपाकाची कामं ही मुलीकडे सोपवली जातात बरोबर आहे. आणि तीच बाहेरची कामं, काही गोष्टी आणायच्या वगैरे, ह्या गोष्टी मुलाकडे. बरोबर तर आहे. एक प्रकारे तुम्ही हा लिंगभेद घरातूनच शिकवताय. बरोबर आहे. त्यासोबतच मुलांना जी कपडे घेतले जातात त्यांचे जे रंग असतात, मुलींना जे बरोबर आहे. घेतले जातात, म्हणजे गुलाबी रंग मुलींशी का जोडला गेला, हा म्हणजे प्रश्न आहेच. एक्झॅक्टली. किंवा खेळणी असो, बाहुल्या ह्या मुलींनाच दिल्या जातात. एखादा मुलगा पण असू शकतो ज्याला बाहुलींची आवड असते. बरोबर आहे. तर एक प्रकारे हे पूर्वग्रह रुजवण्याचं काम पण त्यात नव्हतं. पण कुटुंब हा महत्वाचा घटक आहे. कुटुंब हा आपण टाळू शकत नाही. बरोबर. आणि मग कुटुंबातनं बाहेर पडल्यानंतर पुढचे जे सामाजिकरणाचे जे कारक आहेत किंवा घटक आहेत, म्हणजे आपली शाळा आहे. बरोबर आहे. शाळेतून बऱ्याचदा आपल्याला चांगल्या वाईट गोष्टी शिकायला मिळतात. बरोबर आहे. आता जसं उदाहरणार्थ मला आठवलं की आमची जी शाळा होती जिल्हा परिषद शाळा, बरोबर. आमच्या शाळेमध्ये फरशी नव्हती. अच्छा. तर आम्हाला दर शनिवारी आमचा वर्ग सारवावा लागायचा. अच्छा. तर आम्हाला बाहेर जाऊन शोधावं लागायचं. शेण. हा, शेण वगैरे. अच्छा. म्हणजे ते शोधायचं काम मुलांना सोपवलं जायचं बरोबर आणि आहे. सारवण्याचं काम मुलींना दिलं. अच्छा. किंवा 15 ऑगस्ट वगैरे असेल तर त्यावेळेस सगळी पताका वगैरे लावणं, झाडावर चढून, ही कामं मुलांना दिली जायची आणि रांगोळ्या काढण्याचं काम मुलींना दिलं. अच्छा. आता शाळा सुद्धा या गोष्टी करतातच, कारण मुळात बरोबर आहे. ते व्यक्ती सुद्धा त्याच समाजातून आलेले असतात, जरी बरोबर ते आहे. शिक्षक असले तर. बरोबर आहे. तर शाळा, कॉलेजेस, त्यासोबतच आपले शेजारी, त्यासोबतच आपला समवयस्कांचा जो ग्रुप असतो, बरोबर आहे. हा एक खूप मोठा घटक आहे. कारण बरोबर. कुटुंब असो, शाळा, कॉलेजेस असो, यामध्ये आणि समवयस्कामध्ये फरक हा असतो की समवयस्कांच्या गटामध्ये आपण इक्वल असतो, आपण समान असतो. बरोबर आहे. त्यामुळे तिथलं जे सामाजिकरण असतं ते समानतेच्या तत्वावर असतं. बरोबर आहे. पण ते मात्र आपण कुटुंबात म्हणू शकत नाही. तिथं आपण आज्ञेत असतो किंवा कुणाच्या तरी मोठ्यांच्या दबावाखाली असतो. हो, हो. शाळेमध्ये पण तेच आहे. बरोबर आहे. त्यासोबतच आपली जी नॉलेज सिस्टीम आहे, ज्यामध्ये जसं की शाळा कॉलेजेस तर आले, प्रसार माध्यम, बरोबर आहे. की चित्रपट असो, न्यूज चॅनल्स असो, सिरियल्स असो, ह्या सगळ्यातून आपण खूप शिकत असतो. एक्झॅक्टली. आणि भारतासारख्या देशात तर जिथं क्रिकेट आणि सिनेमे हे दोन म्हणजे प्रभाव. धर्माच्या लेवलला पोहोचलेले बरोबर. आहेत. तर तिथं सामाजिकरणाचं एक खूप मोठं काम चांगल्या आणि वाईट दोन्ही तऱ्हेने आपले सिनेमे करत असतात, असं अच्छा. माझं स्पष्ट मत आहे. अरे वा. पुनर्सामाजिकरण होतं का? म्हणजे कसं काय असतं नक्की? अगदी बरोबर. की पुनर्सामाजिकरण म्हणजे जसं त्याच्या नावात आहे की ते एक प्रकारे रिसोशलायझेशन म्हणतो आपण ओके. त्याला, की तुम्ही एका विशिष्ट वातावरणात आहात. समजा तुम्ही एक विशिष्ट जॉब करताय. भारतामध्ये एखादा समजा आयटी इंजिनियर आहे आणि तो कायमस्वरूपी साठी जर्मनीमध्ये रिलोकेट झाला. ओके. म्हणजे त्याने आपला भूगोल बदललाय, हो. त्याने आपली संस्कृती बदलली, तो एका बरोबर. नव्या संस्कृतीत गेलाय. तिथे त्याला पूर्णतः आपल्यासारखं वागून चालणार. बरोबर आहे. आता सध्या तुम्ही ऐकत असाल की पाश्चिमात्य देशामध्ये भारतीय विरुद्ध थोडा असंतोष वाढतो. कारण ते काय करतात, जसं इथं आपल्याकडे गणेश उत्सव होतात तसं तिकडे होतं. त्याच पद्धतीने ते करायचा प्रयत्न करतात. पण बरोबर आहे. ती संस्कृती, त्यांचं कल्चर वेगळं आहे. बरोबर आहे.
तिथं कदाचित ह्या गोष्टी त्यांना खटकूच शकतात. बरोबर आहे. त्यामुळे आपण जसं वेन इन रोम बिहेव लाईक रोमन्स म्हणतात. बरोबर आहे. तर बरोबर हे आहे. खूप महत्वाचं आहे की तुम्ही, तर याला म्हणतात पुनर्सामाजिकरण, की तुम्ही अच्छा. त्या ठिकाणी जाऊन तिथले चालीरीती, तिथल्या रूढी परंपरा, बरोबर. तिथले नियम बरोबर आहे. यानुसार वागणं. याचं एक दुसरं उदाहरण आहे की समजा एखादा व्यक्ती गुन्हा करून तुरुंगात गेला, अच्छा. तर तुरुंग ही वेगळी इकोसिस्टम आहे. बरोबर आहे. बाहेर सारखं त्याला तिथं वागून चालणार. तर बरोबर. हे पण एक प्रकारचं पुनर्सामाजिक आहे. अच्छा. हा. छान आहे. आता यानंतर सामाजिक स्तरीकरण कसं होतं, स्ट्रॅटिफिकेशन, याबद्दल तुम्ही काय प्रकाश टाकलात तर आम्हाला ऐकेल म्हणजे आवडेल. सामाजिक स्तरीकरण अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने. बरोबर. कारण स्तरीकरण बघा, स्तर म्हणजे काय, एकाखाली एक रचलेली उतरंड. बरोबर आहे. आपल्याला खूप सुंदर उदाहरण उतरंडीच आहे यामध्ये. बरोबर आहे. आता एक कन्फ्युजन हे होऊ शकतं की सामाजिक विभाजन आणि सामाजिक स्तरीकरण हम्म, हम्म. किंवा स्तरीकरण आणि वर्गीकरण हे जे दोन शब्द आहेत. अच्छा. आता एक उदाहरण सांगतो की समजा आपल्या समोर 10 व्यक्ती आहेत बरोबर. आणि ते 10 व्यक्ती वेगवेगळा व्यवसाय करतात. बरोबर. एक शिक्षक आहे, एक डॉक्टर आहे, एक मजूर आहे वगैरे. तर मी सांगणं की एक यातला शिक्षक आहे, एक मजूर आहे, ह्याला म्हणतात एक हॉरिझॉन्टल क्लासिफिकेशन, बरोबर आहे. की मी फक्त त्यांचं वर्गीकरण करतो. बरोबर आहे. पण त्याच्या पुढे जाऊन मी जर म्हणलं की डॉक्टर सर्वात वरती आहे, बरोबर आहे. त्याच्या खाली शिक्षक आहे आणि सर्वात बरोबर. तळाशी मजूर आहे, बरोबर आहे. म्हणजे मी त्यात श्रेष्ठ कनिष्ठत्वाची एक प्रकारची उतरंड असते. हम्म. तर बरोबर. स्तरीकरण मध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ ही उतरंड असते. बरोबर आहे. तर अशी उभी मांडणी जेव्हा आपण करतो, हो हो, आता ही उभी मांडणी जात आधारित असू शकते, बरोबर आहे. लिंग आधारित असू शकते, बरोबर आहे. किंवा आर्थिक परिस्थितीच्या आधारे म्हणजे बरोबर. वर्ग आधारित. बरोबर आहे. तर ह्या 3 घटकांच्या आधारे जी उभी संरचना केली जाते त्याला अच्छा. आपण सामाजिक स्तरीकरण. म्हणजे भारताची जाती व्यवस्था ही तुमच्या उभी आहे, अगदी बरोबर. अगदी किंवा बरोबर. मग येऊन Yes. लिंग व्यवस्था आपली आहे, Yes. लिंगभाव Yes. समाज. बरोबर आहे. कारण स्तरीकरणामध्ये विषमता हम्म. अंतर्निहित असते. ओके. हा. आणि मग ते राजकारणी असेल की ज्याला जो वरती आहे त्याला तिथेच टिकून ठेवायचं असेल, आणि अगदी बरोबर. खालच्याची इच्छा असेल की आपण अगदी बरोबर. कारण मग- हम्म. कोणीही आपले विशेषाधिकार सोडायला तयार नसतं. बरोबर आहे. बरोबर आहे. हा. ते एक महत्वाचंच कारण मग आहे. त्यातनं समाजामध्ये मोबिलिटी असते का, गतिशीलता असते का? अगदी बरोबर. आता स्तरीकरणाशीच कनेक्टेड हा मुद्दा आहे, अच्छा. सामाजिक गतिशीलता किंवा सोशल मोबिलिटी. ओके. गतिशीलता जसं त्याच्या नावातच आहे की एक प्रकारे आपली स्थिती बदलणे. ओके. मग आता जसं की वर्गाधारितची उभी संरचना आहे. हा. आता समजा की मी निम्न आर्थिक स्तरात आहे, बरोबर आहे. तर मी माझ्या शिक्षणाने, माझ्या कौशल्याने माझा आर्थिक स्तर चेंज करू शकतो. एक्झॅक्टली. म्हणजे वर्ग ही जर संकल्पना घेतली तर सामाजिक गतिशीलता अस्तित्वात आहे. हा, मी निम्न स्तरातून उच्च आर्थिक स्तरात जाऊ शकतो. जाऊ शकतो. पण लिंगाधारित मला नाहीये गतिशीलता, कारण बरोबर आहे. माझं लिंग एकतर ते आपण जसं म्हणलं की अर्पित दर्जा असतो, तसं लिंग मला जन्मताच मिळालं. हो. पण यामध्ये बदल कधी होऊ शकतो, जेव्हा एकंदरीत सामाजिक काय म्हणता येईल त्याला, देवाणघेवाणीमध्ये किंवा सामाजिक मूल्यव्यवस्थेमध्ये बदल होईल. हा, तेच जाती संदर्भात आहे बरोबर आहे. की आपल्याकडे जात बदलण्याची सोय नाही. हो. तुम्ही ज्या जातीत जन्मलाय त्याच जातीत तुमचा मृत्यू होतो. एक प्रकारे ही बंदिस्त संरचना. बरोबर आहे. त्यामुळे ही सामाजिक गतिशीलता जशी वर्गाला लागू होते, बरोबर आहे. तशी जात आणि लिंगाला लागू. बरोबर आहे. बरोबर आहे. तर आणि एकंदरीत तुमच्या म्हणण्याचं असं लक्षात येते की नुसतं सामाजिक बदल होऊन उपयोग नाही, आपल्याकडे हा, परिवर्तनच घडवावं लागेल. म्हणजे परिवर्तन. की अगदी अनेक बरोबर. ज्या सामाजिक संस्था आहेत, ज्या ताठर आहेत, बरोबर. त्या जर आपण बदलू शकलो अगदी बरोबर. तर मग निकोप समाज निर्माण होऊ अगदी बरोबर. शकेल. आणि याचाच म्हणजे आपण जे म्हणतो की पुढे जाऊन जे आपण आधुनिकता म्हणतो किंवा बरोबर. मॉडर्नायझेशन म्हणतो, बरोबर आहे. त्यामध्ये हे सगळे मुद्दे महत्वाचे. ओके. मॉडर्नायझेशन म्हणजे नुसतंच कपडे लत्त्यात बदल करणं, बरोबर आहे. वेगवेगळी गॅजेट्स वापरणं आधुनिक, बरोबर आहे. हा त्याचा अर्थ नाही. बरोबर आहे. हे फक्त पाश्चिमात्यकरण झालं. बरोबर आहे. मॉडर्नायझेशन मध्ये तुम्ही यामध्ये जाती व्यवस्थेमधल्या सुधारणा झाल्या. अच्छा. जाती अंत म्हणत नाही, कारण ती कदाचित शेवटची स्टेप असेल, एक्झॅक्टली. पण ऍटलीस्ट जे सध्याची परिस्थिती आहे त्यामध्ये 2 पावलं पुढे जातात. 2 पाऊल पुढे जाऊ शकतो. लिंगाधारित ज्या विषमता आहेत, बरोबर आहे. लिंगभाव काय म्हणतात, जेंडर सेन्सिटिव्हिटी जे म्हणतो आपण, बरोबर आहे. त्याबद्दल जागृती निर्माण होणं, बरोबर तर आहे. ही सगळी पावलं आपल्याला उचलावी लागतात. जबरदस्त. सरांची जी चर्चा आली आज आपली भारतीय समाज, सरांनी खूप सोप्या शब्दामध्ये आणि खूप छान उदाहरणं देऊन हा सगळाच विषय उलगडून दाखवला आहे. मला खात्री आहे की तुम्हा सगळ्यांना बघून आनंद झाला असेल. अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण यापुढेही करत राहू आणि सर आपल्याला या प्रकारे योगदान देतील अशी मला आशा आहे. अवश्यच. हा, तर मग नक्की बघत राहा आणि तुम्हाला आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू
नका. धन्यवाद. थँक्यू.